नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। काव्याचं मंगळसूत्र असतं ते चोरीला गेलेलं असतं। इकडे नंदिनी काव्याचं मंगळसूत्र शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते। काव्यालाही ती समजवते, काव्यालाही सांगू लागते की काव्या, आता तू जे काय वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। तू अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही हे मंगळसूत्र शोधणं खूप गरजेचं आहे असं तिने काव्याला सांगत असते। परंतु काव्य मात्र नंदिनीला म्हणते की या लग्नालाच जर काही अर्थ नसेल तर ते मंगळसूत्र कशाला शोधू, असं तिचं म्हणणं आलेलं असतं। परंतु इकडे मात्र नंदिनी शांत बसत नाही। नंदिनी ते मंगळसूत्र शोधायचंच ठरवते आणि तिच्या लक्षात येतं ते मंगळसूत्र जे आहे ते चोरलेलं आहे, ते रम्यानं चोरलेलं आहे। आणि पहिल्यांदाच आता नंदिनीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। नंदिनीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि रम्याला मात्र जन्माची अद्दल घडवलेली आहे। तिने रम्याला दाखवून दिलेलं आहे की तिनं कितीही काहीही केलं तरीही, रम्याला तिने सांगितलेलं आहे की तू काहीही झालं तरीही पार्थ आणि काव्या यांचं लग्न मोडू शकत नाही, कारण काहीही झालं तरीही काव्या ही माझी छोटी बहीण आहे आणि तिच्या सुखाच्या मध्ये जर कोण येणार असेल तर मी त्याला सोडणार नाही, असं नंदिनीने सांगितलेलं आहे। नंदिनीचं हे रौद्र रूप पहिल्यांदाच आता रम्याने पाहिलेलं आहे, कारण याआधी नंदिनी फक्त गोड बोलते, शांत राहते, ती एक शब्दही वाईट बोलत नाही अशी नंदिनी होती। पण नंदिनी काय करू शकते हे मात्र आता इथे सांगितलेलं आहे आणि त्या सगळ्याचा आता इथे नंदिनीने हिशोब चुकता केलेला आहे, कारण रम्याचं जे वागणं असतं ते नेहमी चुकत असतं। रम्या चुकीच्या पद्धतीनं वागत असते। रम्या प्रत्येक वेळेस इकडे नंदिनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। पण आता रम्याला कळलेलं आहे की नंदिनी काय करू शकते, नंदिनी कोणत्या थराला जाऊ शकते, नंदिनी कशा पद्धतीनं वाट लावू शकते, ही गोष्ट मात्र आता रम्याला कळलेली असते। रम्याला असं वाटत असतं की आपण काही केलं तरी नंदिनी काय करणार आहे, पण नंदिनीने तिचं रौद्र रूप दाखवत इकडे रम्याची मात्र वाट लावलेली आहे। तर आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे नंदिनी आता जीवाच्या ते कपाटामध्ये तिला जो हँडमोल्ड पाहिलेला असतो त्यामुळं ती जीवाला विचारत असते की जीवा हे सगळं काय आहे, परंतु जीवा मात्र नंदिनीला म्हणत असतो की नाही, ते असं काही नाही आहे। परंतु नंदिनी त्याला विचारत असते, पण जीवा मला माहिती आहे त्यातला हात हा तुमचा आहे, दुसरा हात कोणाचा आहे, आणि ती पकड त्यातला जिवंतपणा दाखवत आहे। खरंच ती जी पकड आहे ती खूपच प्रेमाची अशी आहे, तुम्ही दोघंजण एकमेकांच्या प्रेमात होता असं त्याच्यावरून मला जाणवत आहे। हे सगळं नंदिनी बोलत असते तेव्हा जीवाला आठवत असतं काव्याने जेव्हा तो हँडमोल्ड बनवण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा ती म्हणालेली असते की आपण आपलं लग्न झालं की आपल्या मुलांना आपल्या प्रेमाच्या गोष्टी रंगून रंगून सांगायच्या आहेत, असं ती बोललेली असते। आणि त्याचबरोबर तिनं सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आपल्या मुलांना आपण खूप छान वाढवायचं आहे, हे सगळं तिचं बोलणं असतं। आणि हे सगळं जीवाला आठवत असतं। एकतर जीवाला या सगळ्या गोष्टींमुळं खूप त्रास होत असतो, त्याला जाणवत असतं की आपण काहीतरी चुकतोय, आपण जो निर्णय घेतलेला होता त्यामुळं खरं तर त्रास होत आहे। मग नंदिनी त्याला विचारू लागते की जीवा मला एक कळत नाही असं काय घडलं, म्हणजे तुमच्यावर तर कोणी जबरदस्ती नव्हती केली, मग तुम्ही का लग्नासाठी उभे राहिलात, जबरदस्ती तर आमच्यावरती होती, मग तुम्ही लग्नासाठी उभं राहायची काय गरज होती, तुम्ही जर मला सांगितलं तर मी तुमची मदत करू शकेल, असं नंदिनी जीवाला सांगत असते। कारण आता तिला कळलेलं आहे की जीवाचं एका मुलीवरती प्रेम आहे आणि ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे, कारण तिच्या म्हणण्यानुसार काहीही झालं तरीही दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे असं तिचं म्हणणं असतं। नंदिनी म्हणत असते की जीवा माझ्याशी तुम्ही स्पष्टपणे बोला, मला जर गोष्टी सांगितल्या तर मी त्याच्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन। आणि मग तो म्हणतो की नाही, तिचंही लग्न झालेलं आहे। जेव्हा नंदिनीला हे कळतं तेव्हा तिला धक्का बसतो, ती म्हणते काय, तेव्हा तो म्हणतो की हो, आपल्या लग्नाच्या आधी आणि माझं जे प्रेम होतं ते एकतर्फी प्रेम होतं, तिला माझ्याबद्दल काहीही वाटत नव्हतं। तेव्हा मात्र नंदिनीला वाईट वाटतं। नंदिनी म्हणते खरंच खूपच वाईट गोष्ट आहे, पण आज मला कळलेलं आहे की मला असं वाटायचं की तुमच्या दुःखाचं कारण मी आहे, पण आत्ता मला कळलेलं आहे की नाही, तुमच्या दुःखाचं कारण मी नाही तर दुसरं कोणीतरी आहे। आणि ज्यावेळेस ती बोलत असते तेव्हा ती म्हणत असते की मला ना खरंच काळजी वाटत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
मी तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असेल. आपण आत्ता ना मित्रमैत्रीण म्हणून राहूया. आपल्यामध्ये कोणतंही दुसरं नातं नसेल. तुम्ही माझ्याकडे बायको म्हणून नका पाहू, कारण आपल्यामध्ये मैत्री होणं गरजेचं आहे. आणि लग्नानंतर होईलच की प्रेम. प्रेम होऊ शकतं तर मैत्री का होणार नाही? मान्य आहे मला, आपल्या दोघांमध्ये आधी मैत्रीण होती, पण आपण दोघंजण जेव्हा भेटायचो तेव्हा तुम्ही खूप खुश असायचा, खूप आनंदात असायचा. त्या कंडिशनमध्ये मी तुम्हाला पाहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत आहे की तुम्ही आत्ताही तसंच राहिलं पाहिजे, हे नंदिनी जीवाला सांगत असते. इकडे काव्या मात्र तिच्याच प्रेमात असते, कारण तीही तेवढंच प्रेम जीवावरती करत असते. खरं तर जीवानं घेतलेल्या निर्णयामुळे काव्याला त्रास होत असतो. जीवाने लग्न करायची काय गरज होती, असं तिचं म्हणणं असतं. आणि तिचं असं म्हणणं असतं की मी या लग्नातून मार्ग काढून बाजूला आले असते, कारण मी आणि पार्थने तसं ठरवलेलंही होतं. पण जीवाने लग्न केल्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे. या गोष्टीचा त्रास इकडे काव्याला होत असतो. काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता शांत बसणार नाही, आणि तिला खूपच त्रास होत असतो. आणि ती म्हणत असते की मला या सगळ्या गोष्टींचा खूपच त्रास होत आहे. आणि त्यानंतर ती आता जीवाने तिच्यासाठी केलेली कविता असते ती ऐकवत असतो, कारण कायमस्वरूपी मी तुझ्यासोबत असेल अशी जीवाची कविता असते. आणि त्याच वेळी ती कविता ऐकत असते तेव्हा मात्र तिनं जेवण केलेलं नाही आहे म्हणून खूपच काळजीचा पुळका आणणारी रम्या मात्र तिच्यासाठी नाश्त्याची प्लेट घेऊन आलेली असते, आणि सगळं तिच्यासाठी केलेलं आहे म्हणून घेऊन आलेली असते. रम्या दारात आलेली पाहून लगेचच विचारते, ती म्हणजे काव्या, तू इथं का आलेली आहे? आणि हे सगळं बोलल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं की काव्या म्हणत असते की का आलेली आहेस तू, काय काम आहे तुझं नक्की? तेव्हा मात्र इकडे काव्याला रम्या सांगते की मला एक सांग, तू काय केलं ह्या तुझ्या नको असलेल्या लग्नाबद्दल काय डिसिजन घ्यायचं ठरवलेलं आहे? पण काव्याला मात्र इकडे लाज वाटली पाहिजे, कारण रम्या जी बोलत असते त्याला काव्या मात्र भारीच उत्तर देत असते. काव्या म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही कसं आहे माहिती आहे का, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण मी माझं बघून घेईल. त्याच्यामध्ये यायची काहीही गरज नाही, कारण तुला जे वाटत आहे तसं काहीच नाही आहे, असं काव्या तिलाच ठणकावून सांगत असते. काव्याचं असं म्हणणं असतं की तुला असं वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण मी माझं बघून घ्यायला समर्थ आहे, असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि काव्याच्या म्हणण्यानुसार काव्या म्हणत असते की आता माझ्या गोष्टी मी बघून घेत आहे. आणि इकडे काव्याचं मंगळसूत्र हरवतं, आणि ते मंगळसूत्र रम्याने आता चोरलेलं असतं. म्हणजे काव्याने ते मंगळसूत्र काढून ठेवलेलं असतं, आणि ते मंगळसूत्र नेमकं हातात घेतलेलं असतं, आणि ते रम्याने, आणि रम्या ते मंगळसूत्र घेऊन गेलेली असते. आणि इकडे मूर्ख जी वसुंधरा आहे तिलाही खूप आनंद झालेला असतो हे मंगळसूत्र पाहून. तीही खुश झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं की बरं झालं आणलंच ना, आता मग राहू दे आपल्याकडे, असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये मुलीला साथ द्यायची याला पण काहीतरी लिमिट असतं, पण ही गोष्ट मात्र लक्षातच येत नाही. अशी आई कशी आहे हा प्रश्न मात्र मला पडलेला असतो. मग नंदिनी काव्याकडे येते आणि काव्याला म्हणू लागते की अगं काव्या, काय चाललंय हे, कुठं आहे तुझं मंगळसूत्र, ते शोधलं पाहिजे की नाही? काव्या पण म्हणत असते, जाऊ दे ना ताई, ज्या लग्नालाच अर्थ नाही आहे ते मंगळसूत्र घालण्याला तरी काय अर्थ आहे सांग बरं, गरज काय आहे ते मंगळसूत्र शोधायची? आणि त्याचबरोबर इकडे ती काव्यालाच इकडे बोलत असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की काव्या, बाद झालं, खूप झालेलं आहे तुझं, ते मंगळसूत्र शोधलं पाहिजे, एकतर घरी पूजा आहे आणि तुझं हे सगळं काय चाललेलं आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की काव्या, जरा अति होतं हे सगळं. आणि मग नंदिनीला कळतं की काव्याचं मंगळसूत्र जे हरवलं होतं ते मंगळसूत्र रम्याकडे आहे. आणि मग रम्या पण म्हणत असते की असंही तिच्या आणि पारच्या नात्याला अर्थ काय आहे, कारण तिने पारचा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, तर तिनं ते मंगळसूत्र घालायची गरज काय आहे, हे सगळं बोलणं झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काही झालं तरीही आता नंदिनीने ठरवलेलं असतं की या रम्याची वाट लावायची, कारण रम्या जे काय वागत आहे ते खूपच चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि काही झालं तरी तिला असं वाटत आहे की आपण जे काय करत आहोत तेच बरोबर आहे. परंतु नंदिनी मात्र आता शांत बसणारी नाही. नंदिनी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या, कारण काव्या ही माझी छोटी बहीण आहे, आणि काव्याच्या सुखाच्या मध्ये जर कोण येणार असेल तर मी त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही काव्याच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार असते, एवढं लक्षात ठेव, कारण कोणीही तिच्यामध्ये येणार असेल तर मी त्याला सोडणार नाही, हे स्पष्टपणे नंदिनीने आता रम्याला सांगितलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की मला माहिती आहे ते मंगळसूत्र तूच चोरलेलं आहेस,
आणि पार्थाने काव्याचं लग्न मोडण्याचा जर तुझा विचार असेल तर तो बाजूला ठेवायचा आहे, कारण काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही आणि हे मी कधीच होऊ देणार नाही, हे स्पष्टपणे नंदिनीनं आता काव्याला सांगितलेलं आहे. आणि काव्याच्या झिंज्या उपटायच्याच बाकी ठेवलेल्या असतात, कारण नंदिनी तिच्या बहिणींसाठी काय करू शकते ही गोष्ट काव्याला रम्याला माहितीच नसते. कारण काव्या ही नंदिनीसाठी काय आहे, नंदिनी ताई कोणतं रूप घेऊ शकते हे मात्र काव्याला चांगलंच माहिती असतं. कारण काव्याला माहिती आहे की तिची ताई तिच्यासाठी काहीही करू शकते, ही गोष्ट काव्याला चांगलीच माहिती आहे. आणि रम्या मात्र पाहतच राहते. तिला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, हिने तर हे बोलत आहे आणि पहिल्यांदाच तिने नंदिनीचं हे रूप पाहिलेलं असतं, त्यामुळं रम्याची मात्र आता बोबडी वळलेली असते. तर इकडे आता काव्याचं मंगळसूत्र हे कशा पद्धतीनं नंदिनी रम्याकडून घेणार आणि घरातल्यांच्या समोर हे सत्य कसं येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.